चला लगेचच मॅच चालू करा, विनंती असेल. वेळ जास्त घेऊ नका. चला लगेचच या ठिकाणी मानेवाडी आणि टीम शिरसी या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमर मराठे यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी देण्यात येईल. हॅलो. तर दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल सामनावीराचा किताब. पहिलाच बॉल चांगला राहिलाय. मानेवाडी संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि पहिला बॉल इथे एक धाव आली लेगबायच्या स्वरूपात. इथे एक धाव अंकित केली जाते. तर दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. सचिन मानेच्या बॅटमधून इथे लेगबायच्या स्वरूपात इथे धाव घेतली गेली. आडव्या बॅटने फटका केला, एक धाव तिथे आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. दोन धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. एक एक धाव मात्र खूप इम्पॉर्टंट बॉल हातामध्ये ठेवला आणि तोपर्यंत मात्र दोन धावा आल्या. धावसंख्या 3 या आकड्यावरती. यानंतरची मॅच रांजणवाडी आणि टीम सोनवडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस पा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते युवराज महिनचे. या वेळेस पा अगदी लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंच सागर बनसोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी योद्धा 11 पनमरे वारून या टीमचं क्रिस गेल या नावानं मात्र प्रसिद्ध आहेत सध्याच्या घडीला. यावेळेस पा फुललेनचा बॉल, त्यावरती मात्र प्रहार. फलंदाज सचिन जाधवच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. सचिन जाधव इथे चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू बिलॉंग करेल. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. खराब फेकी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अगदी बॉल अडवून जास्त काही करू शकले नाही कारण की तोपर्यंत मात्र 3 धावा आल्या. अति उत्साह 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळते. सचिन माने यांच्या बॅटमधून षटकार आलाय. या अगोदर सचिन जाधवची बॅट बोलू लागले होते, आता सचिन माने दोन्ही बाजूकडून इथे आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच स्पीडअप करा. हॅलो, चला मॅच स्पीडअप करा. अजून देखील 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहे, त्यामुळे संध्याकाळचे 5 वाजलेत. तर गोलंदाज इथे सज्ज झालाय. पहिला बॉल
बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम शिरसी संघ. ओमकार. ओमकार आलाय पहिल्या बॉलवरती. मात्र एक धाव आली. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर खास विक्रोळीवरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्याने आपली हजेरी दाखवली सोनवणे मामा क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान करण्यात येईल. आज खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी तर यावेळेस पहा सचिन जाधवच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सी मारेशा पार. षटकार. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. सोनवणे मामा यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला. तिसरी देखील धाव इथे घेतली गेली आणि चौकार या ठिकाणी पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी कुठेतरी चांगल्या पद्धतीनं अंमलात आणलाय. या ठिकाणी पहा गोलंदाजावरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव इथे आली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. वाईट बॉल आणि प्लस 1 धाव. धावसंख्या 2 ने वाढली जाईल. धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोचले. 35 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सचिन माने सचिन जाधव. नाव जरी एक असेल तरी आडनाव भिन्न आहे आणि कामगिरी मात्र जर पाहिलं तर दोन्ही बाजूने समांतर कामगिरी ते पाहायला मिळते. ते मात्र पहा अगदी वळलाय आणि बॉलला देखील वळवलंय. बॉल चाललाय लॉंग लेगला. सी मारेशा पार. सचिन माने यांच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 39 धावा. यानंतर मानेवाडी संघ जसा हा बॉल पडल्यानंतर आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की अजून देखील सेमीफायनल फायनल साखळी सामन्यातील एक मॅच, टोटल 5 मॅचेस अजून देखील शिल्लक आहेत. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल हाताळण्यासाठी आतापर्यंत या गोलंदाजाने 2 अतिरिक्त चेंडू हाताळलेत. चाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल तर या ठिकाणी पहिल्या डावाची सांगता झाली. व्हाईट बॉल या ठिकाणी नक्कीच षटकाची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 42 धावांची गरज. रांजणवाडी आपला डिसिजन लवकरात लवकर पोचवा. टीम रांजणवाडी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जशी ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टीम रांजणवाडी संघ आणि मानेवाडी टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हर्षल काजोके आपण या आपण पहा अगदी विजयदादा त्यांची इच्छा नाही आहे. तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांना पंच म्हणून त्याचबरोबर सचिनदादा गायकवाड यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आज. आणि या मॅच नंतर नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अमित पाटील सर जोडले जातील. चला लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करा. बेचाळीस धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश भोसले आणि शैलेश महिंद. महेश भोसले आणि शैलेश महिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर दुसरं षटक खूप महागडं राहिलं, कारण की कुठेतरी सुष्मित भोसलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत असताना त्या गोलंदाजाला पाठीमागे ठेवला आणि याचाच फटका मात्र टीम शिरसी संघाला नक्कीच या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाची मॅच आणि 42 धावांचा प्रतिषटक 21 रनचा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला लगेचच सुरुवात करा. वेळ जास्त घेऊ नका. 4 वाजून 46 मिनिटं झालीत. अजून देखील 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. चला मॅच स्पीडअप करा, कारण की बरोबर 5 वाजता आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामने या ठिकाणी आपण खेळणार आहोत याची नोंद घ्या. दुसऱ्या आणि तिसरा 5:30 ला बरोबर आपण सेमीफायनल चालू करणार आहोत याची नोंद घ्या. तर सलामीची जोडी दाखल झाली शैलेश महिंद आणि महेश भोसले. चला लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करा. गोलंदाजीवरती सचिन जाधव या टीमचा एक प्रमुख खेळाडू. पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 42 धावा प्रतिषटक 21 रनचा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती मात्र खराब कामगिरी ते पाहायला मिळते. नेताजी ढेरे आणि सागर बनसोडे योद्धा 11 पनुमरे वारून या टीमचं आजच्या दिवसामध्ये या आयोजक कमिटीला खूप चांगलं सहकार्य राहिलेलं आहे, कारण की सकाळच्या सत्रामध्ये बबलू पाटील नेताजी ढेरे आणि दुपारच्या सत्रामध्ये सागर बनसोडे नेताजी ढेरे अगदी
चांगलं सहकार्य या आयोजनाला लाभलेलं आहे योद्धा 11 पनुमरे वारून या टीमचं आणि या टीमच्या खेळाडूंचं. पहिल्या बॉल इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा आल्या. चला वेळ जास्त घेऊ नका कारण की अजून 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. साखळी सामन्यातील एक सामना आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील एक एक सामना आणि सेमीफायनल फायनल अशा एकूण 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहे. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा मित्रांनो कारण की वेळ जास्त घेऊ नका. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि आपण देखील कोणासाठी थांबू नका. इथे एक धाव इथे घेतली गेली. जास्तीत जास्त बॉलवरती शैलेश महिनला कशा पद्धतीनं स्ट्राईकवरती आणलं जाईल कारण की या खेळाडूजवळ ती ताकद आहे. या खेळाडूजवळ गेम चेंजर प्लेयर म्हणून या खेळाडूकडे जरूर पाहिलं जातं आणि या मॅचमध्ये मात्र गेम चेंजरची भूमिका इथे पार पाडणार का शैलेश महिन हे आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 11 बॉलमध्ये 40 धावांची गरज. यावेळेस पहा हलक्या हाताने फक्त एक धाव तिथे आली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. वेगाने मात्र गोलंदाज धावतोय. सचिन मानेंचं कौतुक करेन परंतु बॅकअप तिथे नव्हता आणि वेगाने येऊन मात्र फारसा काही उपयोग इथे होऊ शकला नाही कारण की 2 धावा इथे वाचवू शकले नाहीत टीम मानेवाडी संघ. 2 धावा घेतल्या. धावसंख्या 4 या आकड्यावरती 4 धावा. ही मॅच संपल्यानंतर रांजणवाडी संघ आपण तयार राहायचं. रांजणवाडी आणि टीम सोनवडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि टीम रांजणवाडीला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. ही मॅच संपल्यानंतर अगदी गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक्स्ट्रा प्लेयर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर या व्यासपीठावरती या. यावेळेस चांगली गोलंदाजी हाफट्रॅकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तिथे आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल परंतु काय घडलं जाते अगदी रनआउटची संधी आहे की काय परंतु धाव इथे मात्र पूर्ण होऊ शकले आणि 1 बाउंडचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 6 या आकड्यावरती. 6 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. पहिलं षटक आतापर्यंत 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच फिडअप करा. मानेवाडी संघ जास्त वेळ घेऊ नका. जास्त उशीर करताय. प्रत्येक षटकासाठी फक्त तुम्हाला 5 मिनिटाचा टायमिंग आहे. यावेळेस पास शैलेश महिनच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. एक करारा जवाब इथे देताना पाहायला मिळतोय. एक दमदार षटकार इथे आलाय. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 बॉलमध्ये 42 धावांची गरज असणार मात्र आता संघर्षाचा शंकनाद इथे संघर्षाला सुरुवात झाली कारण की शैलेश महिन यांच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. ही मॅच जर जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त षटकार या मॅच मध्ये विजयापर्यंत पोहोचू शकतात. अजून देखील 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहे त्यामुळे सहकार्य करा आणि घाई करा प्लीज. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक आलाय. समोरच्या दिशेत फटका केलाय. धावसंख्या मात्र 6 ने मुसंडी मारेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 24 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील 7 चेंडू आणि 24 धावांची जिंकण्यासाठी गरज. 7 बॉलमध्ये 24 धावांची गरज. पुरलेनचा बॉल. या बॉलवरती मात्र फटका फसलाय आणि कॅच देखील इथे फसली जाते. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. आता शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम 6 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 22 रनची आवश्यकता. या सामन्यामध्ये नक्कीच काय चित्र
आणि सचिन माने अनेक गोलंदाज या टीममध्ये आहेत, परंतु इथे मात्र संधी दिली जाते. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. गणेश आलेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 22 रनची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका केला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव आले. दुसऱ्या इथे धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु तत्पूर्वी मात्र चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 21 रनची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला मॅच स्पीडअप करा. अजून देखील 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 6 वाजेपर्यंत ही स्पर्धा बरोबर या ठिकाणी आयोजकांना संपवायची आहे, याची नोंद घ्या. 5 मॅचेस अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम. एक धाव देते आली. आता 4 चेंडू अजून देखील. इथे काय घडतंय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद झालाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 20 रनची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा. 3 षटकार जर आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघ शिरसी संघ. आणि कुठेतरी सुष्मित भोसलेला गोलंदाजी न देता इथे मात्र चुकी केली प्रथम शिरसी संघानं. आणि याही वेळेस चांगल्या दाटणीचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी जरूर गफलत पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. आता 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. शैलेश महिन जवळ ताकद आहे 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचण्याची. आणि जर 3 बॉलवरती 18 धावांची गरज असेल, जर 3 षटकार आले तर शैलेशचं नाव आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास करावा लागेल, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक. ज्या नावाची चर्चा करत होतो तो मात्र फलंदाज माघारी. आता नवीन फलंदाज युवराज. चला रांजणवाडी संघ तयार राहायचा. लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्यायची आहे. ही मॅच जशी संपेल त्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये दाखल व्हायचं आहे. दोन बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धाबांचे. आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ट. अगदी शैलेश महिन मैदानाच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत मात्र त्याच्या पाठोपाठ युवराज देखील इथे खो खोचा खेळ इथे सुरुवात झालाय टीम शिरसीचा. कारण की शेवटचा बॉल इथे आता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला टीम या ठिकाणी लगेचच रांजणवाडी विरुद्ध सोनवडे अशी मॅच साखळी सामन्यातील 3ऱ्या गटातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. साखळी सामन्यातील शेवटची लढत इथे आपल्याला पाहायला मिळेल. टीम रांजणवाडी आणि टीम सोनवडे हा संघाने सामना इथे जिंकला. आणि 3 बॉलवरती मात्र इथे 3 विकेट आणि विकेटची हॅट्रिक करणारा आजच्या दिवसातील पहिला फलंदाज पट्ट्या मानेवाडीचा नाव गणेश आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 3 बॉलवरती मात्र 3 विकेट. 3 चेंडू 18 धावांची गरज असताना एकही धाव इथे खर्च केली नाही आणि 3 बॉलवरती 3 विकेट प्राप्त केल्या. आणि
तर जशी ह्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल या ठिकाणी मी आमंत्रित करीन योद्धा 11 पनुमरे वरून या टीमचे स्टार क्रिकेटर अमित पाटील सरांना की आपण मायक्रोफोनवरती या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे.